नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण जर सर्दी पडसं झालं असेल तर त्यावर काय नैसर्गिक उपचार केले पाहिजे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्दी जनरली व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे होते। अगदी सर्वांना सर्रास होणारा हा विकार आहे। हवामानात झालेला अचानक बदल, धूळ, प्रदूषण, ॲलर्जी, थंडी, जागरण, शारीरिक किंवा मानसिक थकवा ही याची काही कारणं असू शकतात। पण याचं मूळ कारण म्हणजे शरीरात टॉक्सिन्स किंवा विषारी घटक तयार होत असतात। हे शरीरातून काढून टाकण्यासाठी सर्दी हा शरीराचा एक नैसर्गिक मार्ग आहे। सर्दीवर लिंबू हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे। त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि आपल्या शरीरातून टॉक्सिन्स किंवा विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते आणि त्यामुळे आपल्या आजारपणाचा कालावधीसुद्धा कमी होतो। त्यामुळे कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घालून दिवसातून 2 वेळा घेतल्याने आराम मिळतो। सर्दीमध्ये लसूणसुद्धा खूपच गुणकारी ठरतात। 3-4 पाकळ्या लसूण ठेचून ते कपभर पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यावं आणि ते पाणी दिवसातून 1 वेळा प्यावं। त्याने आपल्या शरीरातील जंतूंचा नाश तर होईलच, पण त्याचबरोबर आपले स्नायूसुद्धा मोकळे होतील। 5 थेंब लसणीचं तेल आणि 1 चमचा कांद्याचा रस 1 कप पाण्यामध्ये मिक्स करून थोड्या वेळाने हे पाणी दिवसातून 2-3 वेळा घेतल्याने आराम मिळतो। सर्दीवर हे उत्तम औषध म्हणून सिद्ध झालेलं आहे। जर सर्दीमुळे नाक चोंदलं असेल तर तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे 2-3 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये झोपून घालावेत आणि थोडा वेळ त्याच पोझिशनमध्ये झोपून राहावं। यामुळे कफ सुटतो आणि तोंडावाटे निघून जातो। हा खूपच परिणामकारक उपाय आहे। आलं लसूणचा रस 1 चमचा, सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा, गुडूची अर्धा चमचा आणि 1 चमचा मध हे एकत्र करून दिवसातून 3 वेळा घेतल्याने आराम मिळतो। या सर्व उपचारांबरोबर योग्य आहार हा सर्दीवरचा खरा उपचार आहे। सर्दी झाली की सुरुवातीचे 2 दिवस लंघन करावं, म्हणजे रोजचे जेवण जेवू नये। कोमट पाणी घ्यावं, लिंबाचा रस आणि मध घातलेलं कोमट पाणी किंवा फळांच्या रसामध्ये कोमट पाणी घालून हे आपण घेतलं पाहिजे। आपण फलाहार करू शकतो। सफरचंद, द्राक्ष, संत्री, अननस अशी फळं आपण घेऊ शकतो। त्याचबरोबर भाज्यांचा रस आणि सूप आपण घेतलं पाहिजे, त्याने आपल्याला लवकर आराम मिळतो। अशा प्रकारे सर्दीमध्ये आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।